श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना ज्याच्याकडे प्रामाणिकपणे कष्ट करण्याची भावना असते तोच आयुष्यभर सन्मार्गाने जगू शकतो आणि तोच खरा हिंमतवान मानला जातो. मग तो माणूस गरीब का असेना. पण श्रोते हो, ज्याची भावना ही विना कष्ट जगण्याची असते ना, तोच कुमार्गाचा अवलंब करत असतोय आणि तोच खरा भेकड असतोय. श्रोते हो, मग तो कितीही श्रीमंत का असेना. माणसाची किंमत त्याच्या प्रामाणिकपणावरून ठरत असते, ना की त्याच्या श्रीमंतीवरून, अधिकारावरून, शिक्षणावरून किंवा त्याच्या शक्तीवरून. कारण श्रोते हो, सत्याशिवाय हे सगळं व्यर्थ असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मैत्री ही अशी असावी कृष्णा सुदामासारखी. एकानं गरिबीतही स्वतःचा कधी स्वाभिमान सोडला नाही आणि दुसऱ्यानं स्वतःचा कधीच अभिमान केला नाही. जोपर्यंत तुम्ही लोकांसाठी उपयोगी असता तोपर्यंत तुमचं तोंड भरून कौतुक केलं जातं. आपलं असलेलं कधीच आपल्याला एकटं पडू देत नाही. वेळ प्रसंगी दगडासारखं कठोर व्हावं लागतं, नाहीतर लोक तुमचा हक्क, चारित्र्य आणि स्वाभिमान हे पायदळी तुडवत असतात. लाज ही भीक मागायची असली पाहिजे, कष्ट करायचे नाही. दोनच मित्र कमवा, एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्याशी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल, आणि दुसरा कर्णासारखा जो तुमचा चुकीचा असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल. जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी, इतरांना हरवण्यासाठी नाही. एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक अनमोल साथ जे देवाकडे न मागता मिळते, तीच खास मैत्री असते. देताना समाधान आणि घेताना जाणीव असली की माणुसकी निर्माण होते. वय हळूहळू माणसाला हेही शिकवतं की कठीण क्षणामध्ये स्वतःला कसं सांभाळायचं. एका थेंबासारखं जीवन असतं मनुष्याचं, पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा असतो. प्रामाणिक माणसांची किंमत ही गरज असेपर्यंतच असते. मुलांना आई वडिलांचे शब्द हे खूप टोकदार वाटतात, पण ते शब्द तुमचा पाया बनून आयुष्याची शिडी बनतात. नुसती मखमल टिकत नसते, मागं अस्तर लागत असतं. गरज ही प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लागतो तर परिस्थिती ऐकायला लावते. कर्तृत्वान पुरुष आपल्या बायकोच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी परिस्थितीशी लढतात आणि कमजोर पुरुष आपल्या बायकोशी लढतो. आयुष्याचा मार्ग दाखवणारे आणि सुखदुःखातही शेवटपर्यंत साथ देणाऱ्या व्यक्ती या नशिबानं मिळत असतात. दुसऱ्यांच्या मनात स्थान निर्माण करायला प्रथमतः आपलं मन मोठं असावं लागतं.
शांततेच्या मार्गानं जे मिळतं ते खरं असतं. आयुष्यात मरण हे जरी अंतिम सत्य असलं तरीही जगण्यासाठीची धडपड ही करावीच लागते. लक्षात ठेवा, कोण काय करतंय, कसं करतंय आणि का करतंय या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही जितकं दूर राहाल तितकंच तुम्ही आनंदी जीवन जगाल. कशा तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नसतो. प्रत्येक गोष्टीत संशय घेणारा माणूस हा स्वतःही समाधानात जगत नाही आणि दुसऱ्यालाही जगू देत नाही. सुखाची झोप मिळायला हरामाचा नाही तर कष्टाचा पैसा लागतो. मैत्री अशी असावी, भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी, सुकलेल्या फुलांना बहर आणणारी, दुःखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी, एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी, शब्दाविना सगळं काही समजून घेणारी आणि न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी. परिचयातून जुळते ती मैत्री, विश्वासानं जपते ती मैत्री, सुखात साथ मागते ती मैत्री आणि दुःखात साथ देते तीही मैत्री, सुखावर रागावते ती मैत्री, यशावर सुखावते ती मैत्री आणि पापण्यातील अश्रूंना गोठवते तीही मैत्री, डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री आणि एकमेकांचा मान ठेवते ती मैत्री. कोणाच्या तरी आधारावर उभं राहण्यापेक्षा धडपडत पुढं सरकलेलं हे केव्हाही बरं असतं. तुमच्यावर हल्ला करणाऱ्या शत्रूला कधीच घाबरू नका, पण तुम्हाला मिठी मारणाऱ्या खोट्या मित्राला नक्की घाबरा. वापरणारे खूप भेटतील, पण जपणारा कोणीतरी एकच असतो. काही गोष्टी या समजावल्यावर नाही तर स्वतःसोबत घडल्यावर समजत असतात. जोडीदाराशी असलेला प्रामाणिकपणा हीच आजकालच्या नात्याची श्रीमंती आहे.